ठिकाणी 7 लाभली उत्तम दर्जाची। या विष्णू शिंदे सर नाचत या डान्सिंग अंपायर आहेत। यानंतर योगीराज महाराज बुटेरे, किरण शेठ राऊत यांचाही सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत। माजी सरपंच आणि भावी जिल्हा परिषद सदस्य त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। नयनजी बोराडे यांच्या शुभ हस्ते आपण पहिल्यांदा ऑफिशियल पंचांना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत। किरण शेठ राऊत तुम्ही थोडे लेट आले। विष्णू शिंदे सरांचा डान्स या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलेला आहे। या त्यांचाही सन्मान आपण करू। किरण शेठ राऊत कार्तिक 11 कासगाव संघाचे सध्या पुरस्कर्ते आहेत। त्यांचा सन्मान या ठिकाणी। यानंतर लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या वतीने 4 दिवसीय स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं। ठाणे जिल्ह्याचे ऑफिशियल हेड गौरवजी सावंत सर आणि त्यांची टीम त्यांच्या अनुपस्थितीत सूरज धुळे हा सन्मान घेतील। तसेच या स्पर्धेच्या वतीने आमच्या सर्व छोट्या स्वयंसेवकांचं मनपूर्वक आणि विशेष आभार, कारण त्यांच्या विना ही स्पर्धा अपुरी आहे असं म्हटलं जातं। कारण अगदी आपण पाहतो मैदानाच्या चौफेर बाजूने जेव्हा चेंडू कधी हरवला तेव्हा तात्काळ लगेच मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये परत कसा येईल याची संपूर्ण काळजी आणि दक्षता या सर्व छोट्या लहान मुलांनी घेतलेली आहे। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। यानंतर आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळण्या अगोदर खरं तर जे काही रोख पारितोषिके होती ती आपण देणार आहोत। कासगाव टीम साठी जी पारितोषिक होती सचिन टेंबे यांच्या वतीनं हर्षल साठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं। चला योगेश मस्कर आपण या सचिन टेंबेकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि किरण शेठ राऊत यांच्याकडून 1000 रुपये, तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक हर्षल राऊत साठी या ठिकाणी मिळतंय। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या यंगस्टर खेळाडूसाठी। प्रचंड वेग, 16 वर्षाचा खेळाडू आहे आणि चांगली दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय। यानंतर राज लहाने याला सुद्धा विनंती आपण यायचे, ज्याच्या बॅट मधून आपण 3 चौकार पाहिलेले आहेत आणि प्रत्येकी चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक किरण शेठ राऊत यांच्या वतीनं। याही खेळाडूला 1500 रुपयाचं पारितोषिक रोख देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जातंय। आणि भावेशचा एक शेवटचा षटकार। या भावेश 1000 रुपयाचं रोख पारितोषिक। विनिंग स्ट्रोक ज्याच्या बॅट मधून आला फायनल मॅच मध्ये तो भावेश लहाने। किरण शेठ राऊत यांच्या वतीनं त्याला सुद्धा 1000 रुपये रोख पारितोषिक देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम कार्तिक 11 कासगाव। अल्पेशजी राणे आपण या व्यासपीठावरती ज्यांच्या वतीनं स्पोर्ट्स शूज बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन साठी देण्यात आलेले आहेत। या लवकर आपण अल्पेश राणे तसेच डीजे ऑपरेटर ज्यांनी आमचे आवाजाची काळजी 4 दिवस घेतली त्यांना सुद्धा विनंती आपण व्यासपीठामध्ये यायचे। या नवीन आपण डीजे ऑपरेटरला या ठिकाणी सन्मानित करू। हा त्यांचे चिरंजीव आहेत, कदाचित भविष्यातील एक मोठे डीजे ऑपरेटर हे सुद्धा होतील। त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। अल्पेश राणे, रियाज मामू शेख याला विनंती आपण व्यासपीठामध्ये यायचं। रियाज मामू शेख
रियाज शेख, या ठिकाणी माजी खेळाडू आहेत, त्यांचा सन्मान आयोजकांच्या वतीने या ठिकाणी होतोय. रियाज शेख या आपण स्टेजवरती. स्कोरर वेदांत परटोळे या आपण आपला सन्मान करू. या वेदू चारही टीमला विनंती आपण स्टेज जवळ यायचे. कार्तिक 11 कासगाव, हितेश 11 हनुमान चामटोली, ध्रुवीश 11 मयूरगु बदलापूर, आई गावदेवी राजक्रीडा मंडळ कुळगाव या चारही संघाने लवकरात लवकर आपण स्टेज जवळ यायचे. चला या ठिकाणी आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला बक्षीस वितरण सोहळा करायचा आहे. या स्पर्धेतील सर्व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने चांगली फिल्डिंग केलेली आहे, या चारही संघांमध्ये 4 पारितोषिक आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. अत्यंत सुंदर फिल्डिंग या ठिकाणी करत असताना आमच्या कॅमेरामॅनने त्याला टिपलेलं आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वेबसाईटच्या माध्यमातून त्याला टिपण्यात आलेलं आहे. तो खेळाडू आहे ज्याला स्पोर्ट्स शूज आकर्षक ट्रॉफी देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. हे पारितोषिक देण्यासाठी मी हरिभक्त परायण जनार्दनजी मेहर यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आपण हे पारितोषिक द्यायचे. आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघाचा श्लोक फुलवडे या आपण श्लोक बेस्ट फिल्डर स्पोर्ट्स शूज आणि आकर्षक ब्युटिफुल ट्रॉफी या ठिकाणी देऊन त्याला सन्मानित केलं जाईल. यानंतर बेस्ट बॉलर सर्व उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये ज्यांनी अत्यंत सुंदर कामगिरी केली आहे, चांगल्या फलंदाजांना खरं तर बदलापूरचे वांगणीचे एकंदरीत 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होते आणि या 32 संघांमधून ज्याने नाविन्यपूर्ण गोलंदाजी केलेली आहे, चांगल्या फलंदाजांना ज्याने नाबावरण करून सोडलं आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी 8 विकेट मिळवले असा गोलंदाज या स्पर्धेतील सर्व उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब त्याला जाणार आहे. त्याला ते देऊन आपण सन्मानित करू. स्पोर्ट्स शूज आणि आकर्षक ट्रॉफी हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय दीपकजी बाळाराम भोईर, बदलापूर शहराचे जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष, यांच्या शुभहस्ते आपण देणार आहोत. बेस्ट बॉलरचा किताब संघ कार्तिक 11 श्री गणेश कासगाव संघाचा राज लहाने. डीजे ऑपरेटर जरा बॅकग्राऊंड म्युझिक. यानंतर बेस्ट बॅट्समन सर्व उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये ज्याने असताना आपल्या संघाला सकाळच्या सत्रापासून संध्याकाळच्या सत्रापर्यंत अगदी मेगा फायनल पर्यंत नेण्याचं काम ज्या खेळाडूने केलंय, अशा आकर्षक स्पोर्ट्स शूज आणि बेस्ट बॅट्समनची एक सुंदर ट्रॉफी संघ
हितेश 11 जय हनुमान सामटोली आणि खेळाडू एनी गेस तेजस कांबरी 50 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावरती राहिलेले आहेत. सन्माननीय अरुणदादा मुसळे यांना विनंती करेन आपल्या शुभाशय आपण हे पारितोषिक द्यायचे. कदाचित आपण पाहतोय तेजस कांबरी यांना पाहिल्यानंतर सापाटचे निल्सन मडवी, वसारचे रवी वायले आणि सामटोली गावचे तेजस कांबरे एकच प्रतिकृती आहे. भारदस्त शरीर आणि या 50 धावा आज त्याने बनवलेल्या आहेत. तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक सेकंड सेमीफायनल मध्ये जो संघ आज पराभूत झाला असा संघ चतुर्थ क्रमांकासाठी पारितोषिक या ठिकाणी देऊन त्याला आपण सन्मानित करणार आहोत. त्याचा हकदार ते असतील ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघ. सन्माननीय मयूरजी सुरेश मेहर यांना विनंती करून आपल्या शुभाशय आपण रोख रक्कम रुपये 12,500 रुपये आणि आकर्षक जय हनुमान चषक चतुर्थ क्रमांकाचं देऊन आपण मयूरजी सुरेश मेहर विद्यमान शाखा प्रमुख यांच्या शुभाशय आपण देणार आहोत. आणि अगदी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये जो खेळाडू जो संघ खर तर पहिल्या सेमीफायनल मध्ये पराभूत झाला होता तो संघ या ठिकाणी तृतीय क्रमांकाचा मानकरी झालेला आहे. असा संघ आई गावदेवी राज क्रीडा मंडळ कुळगाव. रोख रक्कम रुपये 12,500. मी सन्माननीय मयूरदादा मेहर, सन्माननीय जनार्दनजी मेहर, अरुणदादा मुसळे आणि दीपकदादा भोईर, हेमंतदादा चतुरे, किरणजी राऊत या सगळ्याच मान्यवरांना विनंती करून आता चारही पारितोषिक यापुढील आपल्या सर्वांच्या शुभाशय आपण देणार आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत याही संघासाठी. यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 25,000 आणि रनर अप जो संघ अगदी आपण पाहतो अंतिम फेरीमध्ये थोडासा मागे राहिला या संघाला आपण सन्मानित करणार आहोत. धनाजी इरमाली पुरस्कृत हितेश 11 जय हनुमान सामटोली. यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेची मालिकावीर ज्याने अत्यंत चांगल्या धावा बनवल्या स्पर्धेमध्ये. तब्बल 4 दिवसीय स्पर्धेमध्ये गोलंदाजी सुद्धा या ठिकाणी त्या खेळाडूने चांगली केलेली आहे. मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल जी आम्हाला देण्यात आलेली आहे ती भूषण ठाणगे यांच्या वतीनं आणि हे पारितोषिक देण्यासाठी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपल्या सर्वांच्या शुभाशय आपण हा पारितोषिक द्यायचं. वैयक्तिक जो या स्पर्धेचा भाग्यवान खेळाडू आहे ज्याने तब्बल विथ द बॅट 61 धावा बनवल्या आणि विथ द बॉल 2 विकेट ज्यांनी मिळवल्या असा ऑलराऊंडर खेळाडू तब्बल 71 पॉइंट ज्या खेळाडूच्या नावावरती राहिलेल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये तो खेळाडू आहे आई गावदेवी राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाचा सुदर्शन जाधव. जाधव या ठिकाणी हा खेळाडू अनुपस्थित आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे कॅप्टन अमित डांगरे या ठिकाणी हे पारितोषिक घेणार आहेत. टाळ्या झाल्या पाहिजे सुदर्शन जाधव साठी. यानंतर ही स्पर्धा ज्या संघाने अत्यंत गाजवली सुरेख पद्धतीने खेळ ज्या संघाने केला तीनही फॉर्मॅट मध्ये तो संघ किरण शेठ पुरस्कृत कार्तिक 11 कासगाव
या संघाला आपण या ठिकाणी रोख रक्कम रुपये 50,000 आणि आकर्षक पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जय हनुमान चषक 20-25 सन्माननीय हेमंत दादा गजानन चतुरे यांच्या वतीनं हे पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. माजी नगर परिषद मॅन ऑफ द मॅच आपण अनाउन्समेंट करायचं बाकी होतं. हर्षल दीपक राऊत शेवटच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच. या हर्षल आपण त्याला देऊन आपण सन्मानित करू. हर्षद दीपक राऊत मोरया. किरण शेठ राऊत यांना विनंती आपण हर्षद दीपक राऊतला हे ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करायचंय. शेवटच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच. मान्यवरांचं विशेष आभार, सर्व प्रेक्षकांचं विशेष आभार, मंडप डेकोरेटर्सचं विशेष आभार, सर्व ऑफिशियल टीमचा मनपूर्वक आणि विशेष आभार. आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं आम्ही जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.